नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, अभिनय क्षेत्र हे अशाश्वत आहे। अनेक कलाकार क्षणार्धात काहीच दिवसांमध्ये आपल्या यशाच्या टोकावर असतात, पण काही कलाकार अनेक वर्ष स्ट्रगल करतात पण त्यांना यश तितकंसं मिळत नाही। म्हणूनच अनेक कलाकारांनी असा विचार केला की अभिनयाव्यतिरिक्त आणखीन एखाद्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे किंवा आपला साइड बिझनेस असला पाहिजे। आणि म्हणूनच या काळामध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी वेगवेगळे व्यवसाय चालू केले। तर अनेक व्यवसायांपैकी हॉटेल व्यवसाय हा अनेक अभिनेत्यांनी निवडला। बऱ्याच जणांचं असं स्वप्नही असतं की आपलं एखादं चांगलं हॉटेल असावं, तर या स्वप्नपूर्तीसाठी अनेक कलाकार झटत आहेत। चला तर मग बघूया मराठी चित्रपट इंडस्ट्री आणि मालिकांमधील कोणकोणत्या कलाकारांनी कोणते हॉटेल चालू केले आहे आणि ते कुठं आहे। तर पहिल्या हॉटेलची चर्चा मात्र जोरदार आहे। ते हॉटेल आहे महेश मांजरेकर यांच्या मुलाचं। सत्या मांजरेकरनं एक नवीन हॉटेल चालू केलं आणि या हॉटेलची खूप सारी चर्चा चालू आहे। स्वतः महेश मांजरेकर सुद्धा या हॉटेलमध्ये कुकिंग करतात किंवा ते ग्राहकांशी बोलताना त्यांना माहिती देताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येतात। या हॉटेलचं नाव आहे सुखासुखी। या हॉटेलमध्ये खास करून मासे मिळतात। द मांजरेकर्स किचन त्यांच्या लोगोमध्ये लिहिलं आहे। तर हे हॉटेल मुंबईमध्ये आहे। तर तुम्ही या हॉटेलला कधी भेट दिलाय का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मृणाल दुसानीस ही दुसरी अभिनेत्री आहे जिनं हॉटेल चालू केलं। ती बरेच वर्ष भारताबाहेर होती आणि आता सध्या लग्नानंतर प्रेम तर होईलच या मालिकेमध्ये ती दिसून येत आहे। मन हे बावरे या मालिकेमध्ये सुद्धा तिनं खूप छान ऍक्टिंग केली होती। तर याच अभिनेत्रीनं हॉटेल व्यवसाय चालू केला आहे। नवऱ्याचीही तिला तितकीच साथ आहे। तिनं चालू केलेल्या हॉटेलचं नाव आहे बेली लाव्स। नुकताच या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला। या ओपनिंगसाठी चित्रपट आणि मालिकांमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती। रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अनघा अतुलने पुण्यात नुकतंच एक नवीन हॉटेल चालू केलं आहे। पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये 19 ऑक्टोबरला वदनी कवळ या शुद्ध शाकाहारी हॉटेलचं ओपनिंग झालं। तर याच हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी थाळ्यांचा आपल्याला आस्वाद घेता येणार आहे। यापुढचा आहे अभिनेता यशोमन। त्यानं सुद्धा ठाण्यामध्ये एक कॅफे चालू केला आहे। कॅप्टन कूल कॅफे असं या कॅफेचं नाव आहे। अभिनेता अभिजित केळकर, आशिष जोशी, स्वानंदी टिकेकर यांनी या कॅफेला भेट दिली आहे। याच कॅफेमध्ये विविध प्रकारचे शेक्स, थंड पदार्थ, आईस्क्रीम आणि खाण्यासाठी भरपूर काही पदार्थ मिळतात। तर मित्रांनो, एक मालिका आली आणि त्या मालिकेनं खूप प्रसिद्धी मिळवली। तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं नाव होतं। कोल्हापूरमध्ये शूटिंग होताना हार्दिक जोशीनं असं सांगितलं की आपण कोल्हापूरमध्ये येणार आणि काहीतरी करून दाखवणार, आणि म्हणूनच त्यानं कोल्हापूरची स्पेशल बदाम थंडाई चालू केली। कोल्हापूरच्या खाऊ गल्लीमध्ये अभिनेता हार्दिक जोशीनं ही थंडाई चालू केली आणि काही दिवसांमध्ये तो पुण्यामध्ये एक नवीन हॉटेल सुद्धा चालू करणार आहे असं त्यानं सांगितलेलं आहे। कोल्हापूरमध्ये अनेक तालमी आहेत। या तालमीमध्ये पैलवानांना शक्ती मिळण्यासाठी एक पेय केलं जातं। याच पेयाला थंडाई असं म्हणतात। याच थंडाई बरोबर लस्सी, ताक, बदाम शेक, काजू शेक सुद्धा याच हॉटेलमध्ये मिळतो। या हॉटेलचं नाव राणा थंडाई असं आहे। अभिनेता निरंजन कुलकर्णी याने सुद्धा स्वतः एक कॅफे चालू केला आहे। हा कॅफे ठाण्यामध्ये आहे। बडी सँडविच असं या कॅफेचं नाव आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर तो नेहमी शेअर करत असतो आणि आपल्या कॅफेची माहिती देतो। अनेक अभिनेत्यांची मुले सुद्धा शेफ आहेत आणि त्यांनी सुद्धा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं ठरवलं आहे। तर अशोक सराफ यांचा मुलगा सुद्धा शेफ आहे। तर निवेदिता सराफ यांनी सुद्धा एक रेसिपी चॅनल चालू केलं आहे। तर अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलानं महाराजा पावभाजी सेंटर चालू केलं होतं ठाण्यामध्ये। तर याच छोट्याशा गाडीचं रूपांतर त्यांनी मोठ्या हॉटेलमध्ये केलं आहे आणि चांगला प्रतिसाद या हॉटेलला मिळत आहे। तर हे होते अनेक कलाकार ज्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपलं यश आजमावायचा प्रयत्न केला आणि त्यांचं हॉटेल चांगल्या पद्धतीनं चालू आहे। तर तुम्हाला कोणता अभिनेता माहित आहे का ज्याचं हॉटेल आहे, किंवा यापैकी कोणत्या हॉटेलला तुम्ही स्वतः भेट दिली आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।